एक तर लग्न कसं झालं हाही विषय त्या अनुषंगाने नक्कीच येतो. तर दुबे कशा झालात? आमचं लव्ह मॅरेज आहे. बरं. आणि नवीन आणि बाबा हे काँग्रेस पक्षामध्ये एकत्र होते. आणि त्यावेळेला आणि दुबे घराची आणि बाबांची ओळख खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे जेव्हा माझे काका सासरे सुरेश दुबेंचा मर्डर झाला त्यावेळेला हितेंद्र ठाकूरांविरोधी किंवा एकूणच तिथे ठाकूर यांच्या विरोधात लढणारं व्यक्तिमत्व म्हणून बाबांना ओळखलं जायचं. अच्छा. की वडराईचा कांड असू दे किंवा त्यावेळेला जी परिस्थिती होती 80-90च्या दशकामध्ये आदिवासींच्या जमिनी लुबाडल्या गेल्या होत्या, दमदाटी करून त्या जमिनी घेणं, मग त्या सगळ्या लढ्यामध्ये बाबा, आई बाबा आणि संघटना होती. मग त्यावेळेला त्यांना नडणारा व्यक्ती म्हणून बाबांना ओळखलं जायचं. मग ज्यावेळेला ही केस आली आणि त्यावेळेला माझे सासरे असतील श्यामसुंदर दुबे, माझी म्हणजे माझ्या आजी सासू, माझी त्यांना आम्ही म्हणतो, तर माझी सगळीकडे जात होत्या, सगळ्यांना भेटत होत्या. कारण की त्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण कुटुंब हे एका घरामध्ये कोंडलं गेलं होतं. त्यामुळे माझ्या आजी सासू ह्या पोलीस स्टेशनला जाणं असू दे, सगळ्यांना भेटीगाठी करणं असतं, हे त्या स्वतः करायच्या. तर त्यावेळेपासून माझ्या बाबांचे आणि माजींचे संबंध आले आणि माझी माझ्या वडिलांना अगदी मुलासारखं समजायच्या. तर ते जुने संबंध म्हणजे 90पासूनचे आमचे घराचे दोन्ही घरांचे संबंध होते. पण फॅमिली फ्रेंडच्याही पलीकडचं की त्यांच्या लढ्यासाठी म्हणून तुमच्या वडिलांनी तो लढा पुढे त्यांना जी काही त्यावेळेला मदत करता येणं शक्य होतं ती केली. आणि नंतर मग नवीन आणि बाबा एकत्र राजकारणामध्ये आल्यामुळे आमची सुद्धा ओळख जास्त भेटीगाठी वाढल्या, ओळख झाली आणि मग ते प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. आणि एक म्हणजे काय म्हणा महाराष्ट्रीयन मुलगी आणि इतक्या वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली मुलगी उत्तर भारतीयांची सून झाली. असं हे झालं. पण राजकीय दृष्ट्या तर हे उत्तम आहे, म्हणजे सांगडी तशी नाही चांगली आली. तेही म्हणजे लोकांना वाटलं होतं की विरोध होईल लग्नाला वगैरे असं. पण माझे सासरे सगळे सासरकडचेही खुश होते की अन्यायाविरोधात लढणारं कुटुंब, दहशतवादाविरोधात लढणारं कुटुंबातली मुलगी आमच्या घरात येते, म्हणजे तीही या घरातली परिस्थिती समजू शकेल. आणि तसंच झालं. म्हणजे त्या एकमेकांना ती ताकद मिळते. दुबेंना पंडितांची ताकद मिळाली, पंडितांना दुबेंची ताकद मिळाली, असं झालं. स्नेहाने पुढे चाललेत.